नवी दिल्लीमधल्या जंतर मंतर येथे सीजेपी आंदोलनादरम्यान केलेल्या पॅलेट गनच्या वापरावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जबाबदार धरलेले आहे। अमित शहांच्या आदेशानेच फायरिंग झालं असेल तर शहांनी मुलांच्या हत्येचा प्रयत्न केला असा गंभीर आरोपही राऊतांनी केलाय। तसंच राऊतांनी अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। संसद मार्ग पोलीस स्टेशनची जी जनरल डायरी आहे त्याच्यामध्ये पॅलेट गन चालवल्याचा आदेश ज्या DCPने दिला ते त्याच्यामध्ये नोंद झालेला आहे। त्यांना आदेश देण्याचा अधिकार हा फक्त गृहमंत्री अमित शहांना आहे। त्याच्यामुळे जंतर मंतरला झालेला हल्ला हा अमित शहा यांच्या आदेशाने झाला आणि राहुल गांधींनी जो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे तो राजीनामा मागणं ही देशाची भावना आहे। पुलवामा आणि पहलगाव हल्ला ज्या प्रकारे झाला ही जबाबदारी पूर्णपणे अमित शहांची होती, पण त्यात त्यांना वाचवण्यात आलं। राष्ट्रीय सुरक्षेचा मामला आहे, सैन्याचा विषय म्हणून विरोधी पक्षानं फार तो विषय ताणून धरला नाही, पण आता या सगळ्या पापांचं फळ हे अमित शहाच्या पदरात टाकावंच लागेल। मला कोणतरी सांगितलं की हे महाशय जे आहेत हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलं आहे। पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे। ज्या पुणेकरांनी त्यांना बोलवलं आहे, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे। लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांच्या मुलांच्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.